गोळवलकर गुरुजींनी असं वक्तव्य केलं आहे की घटना आंबेडकरांची ही एक गोधडी आहे, इकडून तिकडून गोळा केलेल्या गोष्टी आहेत आणि त्याला काही महत्व देण्याचं कारण नाही, याचं आकलन मोदींना होत आणि त्यामुळे त्यांनी सुरुवातीपासूनच बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलायला, आदराने बोलायला सुरुवात केली. जेव्हा ते लोकसभेमध्ये गेले, संसदेत प्रवेश केला, तेव्हा ते म्हणाले की दिल्लीची दुनिया मला काही माहिती नाही, पण संसद हे मंदिर आहे आणि मी इथे माथा टेक. परंतु त्यानंतर संपूर्ण त्यांचं वर्तन जर बघितलं, संविधानाचा सन्मान करणार त्यांनी. भारतीय जनता पक्षाची संघवाल्यांची हुशारी अशी आहे की ते भावनात्मक राजकारण एक फार चलाखपणे करतात की संविधानाचा सन्मान या मंडळींनी केलेलाच नाही. काँग्रेसनी जो प्रचार हा केला तो लोकांना आणि विशेषतः दलित समाजाला नक्कीच पटला असेल. उत्तर प्रदेश मधले फैजाबाद इथले विद्यमान खासदार आणि आता भाजपचे उमेदवार लल्लू सिंह यांनी म्हटलं होतं की सरकार तो 272 सीटों पर ही बन जाती है, लेकिन संविधान बदलने या संशोधन करने के लिए 2/3 सीटों की जरूरत होती है. आता कर्नाटक भाजपाचे वरिष्ठ नेता आणि 6 वेळा खासदार राहून चुकलेले अनंतकुमार हेगडे म्हणाले, खरं तर त्यांचं नंतर तिकीट कापलं कारण ते अंगलट आलं वाक्य. ते म्हणाले कि संविधान को फिर से लिखने की जरूरत है. कांग्रेस ने इसमें अनावश्यक चीजों को जबरदस्ती भरकर संविधान को मूल रूप से विकृत कर दिया है, खासकर ऐसे कानून लाकर जिनका उद्देश्य हिंदू समाज को दबाना था. अगर ये सब बदलना है तो ये मौजूदा बहुमत के साथ संभव नहीं है. नंतर मात्र यांचं तिकीट कापलं गेलं. राजस्थान मध्ये नागौर इथल्या लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवार ज्योती मिर्धा यांचं एक वाक्य खूप व्हायरल झालं होतं. त्यात मिर्धा असं म्हणाल्या की देश के हित में कई कठोर निर्णय लेने होते हैं, उनके लिए हमें कई संवैधानिक बदलाव करने पड़ते हैं. आणि इथून खरं तर सुरुवात झाली. आपण पाहिलं की संविधान आणि आरक्षण या मुद्द्यावर राहुल गांधींनी देशभरामध्ये प्रचारामध्ये जोर दिला. इतकंच नव्हे तर बिहारमध्ये लालू प्रसाद यादव आणि त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी सुद्धा याच मुद्द्यावर भर देण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा अशीच स्थिती होती. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी सुद्धा संविधानाच्या मुद्द्यावर जोर देण्याचा प्रयत्न केला आणि निवडणुकीतला हा अत्यंत महत्वाचा मुद्दा ठरला. आता मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की संविधान आणि आरक्षण या दोन मुद्द्याचा यूपी, बिहार आणि महाराष्ट्रामध्ये खास करून विदर्भात आदिवासी आणि दलितांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. अत्यंत विस्तारानं उत्तर द्या हवं तर या दलित घटकांवर या मुद्द्याचा प्रभाव किती पडला? मला असं वाटतं की दलित घटक जो आहे त्याच्यामधला फार मोठा एक वर्ग जो आहे तो आता शाळेत जातो, कॉलेजमध्ये जातो आणि त्याला समजतं एकूण काय आहे. लोकांनी सांगितलं तरी तो स्वतंत्रपणे विचार करू शकतो, इतका तो आता समर्थ झालेला आहे. पण तुम्ही जे वेगवेगळे स्टेटमेंट्स सांगितले त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं विधान जे होतं त्याच्या अगोदरच की गोळवलकर गुरुजींनी असं वक्तव्य केलं होतं की घटना आंबेडकरांची ही एक गोधडी आहे, इकडून तिकडून गोळा केलेल्या गोष्टी आहेत आणि त्याला काही महत्व देण्याचं कारण नाही. आणि त्यांनी चातुर्वर्ण्य आणि मनुस्मृतीचा पुरस्कार केला होता. ज्या मनुस्मृतीच्या वरून आता महाराष्ट्र शासनाने जो एक त्यांचा विचार आहे त्यावरून सुद्धा महाराष्ट्रात वादंग निर्माण झालेलं होतं. दुसरी गोष्ट, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि जेव्हा घटना तयार होण्याची प्रक्रिया झाली, पूर्ण झाली, त्यावेळी ऑर्गनायझरनी सुद्धा घटनेच्या संबंधात, राज्यघटनेच्या संदर्भात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधात अतिशय वादग्रस्त काही लिखाण तिथे प्रसिद्ध झालेलं होतं, जे संघाचं मुखपत्र आहे. संघाच्या अनेक नेत्यांची, भाजप जनसंघाच्या अनेक नेत्यांची पूर्वीची जर विधानं पाहिली तुम्ही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल ते काय कशा पद्धतीने बोलत होते, कशा पद्धतीने लिहित होते, हे जुन्या पिढीतल्या लोकांना सगळं माहिती आहे. परंतु मोदींचं कौशल्य असं आहे की जे जनसंघ आणि संघ सातत्याने गांधीजी आणि आंबेडकरांवरती जाहीरपणे खुलेपणे टीका करत, ते मोदीजी हुशार असे आहेत की त्यांना माहिती आहे की गांधीजी आणि आंबेडकरांना डावलून या देशावरती राज्य करता येणार नाही. जेव्हा गांधीजी आणि आंबेडकरांवरती टीका केली जात होती तोपर्यंत तुम्ही बघितलं असेल तर जनसंघाची ताकद अतिशय मर्यादित होती. भाजपची तर आपल्याला माहिती आहे की 2 मग 182 वरती ते गेले. अशा प्रकारे त्यांची वाढत गेली. पण
त्यांनी ज्या प्रकारे राजकारण केलं त्यामुळे भाजपला वाढायला मर्यादा आल्या याचं आकलन मोदींना होतं. आणि त्यामुळे त्यांनी सुरुवातीपासूनच बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलायला आदराने बोलायला सुरुवात केली. जेव्हा ते लोकसभेमध्ये गेले, संसदेत प्रवेश केला, तेव्हा ते म्हणाले, की दिल्लीची दुनिया मला काही माहिती नाही. पण संसद हे मंदिर आहे आणि मी इथे माथा टेकतो, असं त्यांनी सांगितलं. परंतु त्यानंतर संपूर्ण त्यांचं वर्तन जर बघितलं, तर संविधानाचा सन्मान करणारे ते नव्हते. भारतीय जनता पक्षाची संघवर्यांची हुशारी अशी आहे, की ते भावनात्मक राजकारण एक फार चलाखपणे करतात. म्हणजे बघा आता ते असं सांगतात, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न कोणी दिलं तर व्ही.पी. सिंगांनी दिलं. खरोखर आहे, गोष्ट आहे. पण त्याच व्ही.पी. सिंगांचं सरकार आम्ही पाडलं, हे ते सांगत नाही. म्हणजे मंडल मस्जिदचं जे राजकारण झालं ते सरकार आम्ही पाठिंबा काढून घेतला आणि ते पाडलं, हे ते सांगत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, की हे भावनात्मक अशा प्रकारचं म्हणजे संसदेपुढे माथा टेकणं असेल किंवा बाबासाहेब किती महान होते, त्यांच्या घराचं आम्ही परदेशातलं जे त्यांचं घर होतं, त्या ठिकाणी आम्ही कसं स्मारक केलेलं आहे, इंदू मिलचं स्मारक कमी करतोय. हे भावनात्मक मुद्दे आहेत, हे महत्वाचे मुद्दे आहेत, नाकारण्याचं कारण नाही. पण लोकांच्या विशेषतः दलित समाजाच्या हृदयाची तार छेडण्यासाठी या गोष्टी ते करतात. पण त्याला दलित समाज भुलणार नाही तो यासाठी, की संविधानाचा सन्मान या मंडळींनी केलेलाच नाहीये. म्हणजे मुळात संविधान आणि बाबासाहेबांबद्दल त्यांची काय भूमिका होती मी अगोदर सांगितलं. पण केंद्रीय मंत्री जो राहिलेला आहे अनंत हेगडे, ज्यांनी मुस्लिम समाजाबद्दल अतिशय विखारी वक्तव्य केलेलं आहे आणि जे घटना बदलण्याचं पूर्णपणे समर्थन करतात, घटना बदलायला पाहिजे. आणि वाजपेयींच्या काळात व्यंकटचलय्या आयोगच नेमलेला होता, की घटनेचा फेरविचार किंवा फेर आढावा करण्याची गोष्ट त्यासाठी समितीच नेमण्यात आली होती वाजपेयींच्या काळामध्ये, वाजपेयी सरकारच्या काळात. आणि हेगडेंसारखा केंद्रीय मंत्री असं म्हणतो, त्यावेळी त्याच तत्क्षणी त्यांना तिकडनं पक्षातच हाकलून लावायला पाहिजे होतं, पण ते केलं गेलं नाही. ज्या प्रज्ञासिंह ठाकूर ज्यांनी गांधीजींच्या संदर्भात आणि गोडसे संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं, त्या प्रज्ञासिंहांचा मला राग आलाय, मी काही त्यांच्याशी बोलणार नाही असं मोदीजी म्हणाले. पण त्यांचं संसद सदस्यत्व राहुल गांधींचं तुम्ही बरखास्त केलं, पण प्रज्ञासिंहांना याची शिक्षा जर त्यांनी दिली असती कठोर, काढूनच टाकलं असतं पक्षातनं, तर तुम्हाला मानलं असतं. ज्या या ठिकाणी दलितांना चाबकाने फटके मारण्यात आले, अशा अनेक घटना सांगता येतील, की अ, जो उच्च जातीच्या जातीच्या मंडळींची म्हणून त्यांच्या मालकीची त्यांना वाटत होती विहीरची सामाजिक विहीर होती, सामायिक विहीर होती. तिथे केवळ पाणी भरलं म्हणून किंवा वरातीमध्ये लग्नामध्ये जो राजपूत नाही, जो दलित आहे त्यांनी घोड्यावरती बसणं, हे या उच्चवर्णीयांना मान्य झालं नाही आणि असे अनेक ठिकाणी अनेक अत्याचार झाले. त्या संदर्भामध्ये मोदीजींनी कठोर भूमिका घेतली नाही. पूर्वी अत्याचार होते का? अत्याचार होत होते. पण हे सगळं संविधानाच्याच कक्षेत येतं. आणीबाणीमध्ये काँग्रेसनी घटनेच्या मूलभूत ढाच्यामध्ये फेरफार करण्याची गोष्ट केली होती. हे खरं आहे. हे नाकारण्याचं कारण नाही. पण आणीबाणी स्वतःहून इंदिरा गांधींनी उठवली. त्यानंतर जनता पक्षाच्या सरकारने त्या दुरुस्त केल्या आणि ते काम पूर्णपणे पुसून टाकलं. आणि त्याबद्दल काँग्रेसनी सुद्धा आणीबाणीचं समर्थन नंतरच्या काळात केलं नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. काँग्रेसची ती चूकच होती. पण भारतीय जनता पक्षाचं जे आहे गोष्ट आपण संविधानामध्ये काय गोष्टी आहेत, की संविधानिक संस्थांचा आदर करणं. तो संविधानिक संस्थांचा आदर म्हणजे निवडणूक आयोग असेल किंवा अगदी विधानसभा अध्यक्ष असतील किंवा लोकसभा अध्यक्ष हे मोदीजींच्या तालावर नसणारे, राज्यसभा म्हणजे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे त्यांच्या तालावर नसणारे, त्यांची लाईन टो करणारे, संसदीय समित्यांचा संसदीय समित्यांचा आदर सन्मान होत नाही आणि समित्यांकडे अनेक विधेयकच न पाठवून अनेक विधेयकांवरती चर्चा न होता ती संमत करणं, यासारख्या अनेक गोष्टी या सरकारने केलेल्या आहेत आणि त्यामुळे संविधानाचा आदर यांना अजिबात वाटत नाही. आणि त्यांना काही गोष्टी, आता उदाहरणार्थ सांगतो, की सीएए कायदा जो आहे तो त्यांनी कायदा संमत केला 2019 मध्ये. पण त्याचं नोटिफिकेशन काढणं, त्याचे नियम प्रसिद्ध करणं हे त्यांनी आता निवडणुकीच्या सुरुवातीला केलं. आणि तो कायदा कसा मान्य केला, तो चर्चेविना
म्हणजे चर्चेविना पटकन त्याने मंजूर करून घेतला. इतका महत्वाचा जो कायदा आहे त्याच्यावरती सविस्तर डिबेट व्हायला पाहिजे होतं. ते डिबेट न होता अशा प्रकारचे कायदे हे अगदी त्यांनी सरसकट मंजूर करण्याची सुरुवात केली. कृषी कायदे जे वादग्रस्त होते जे पुढे मागे घ्यायला लागले. अशा अनेक गोष्टी सांगता येतील की संविधानाचा जो त्याचं घटनेच्या मागचा जो आपण ज्याला म्हणतो की इसेन्स आहे घटनेचा किंवा होय त्याच्या मागेचा जो मूल्यविवेक आहे किंवा घटनेचा आदर करणं मनापासून हे जे आहे हे मूल्यच या लोकांना मान्य नाहीये. अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. म्हणून काँग्रेसनी जो प्रचार हा केला तो लोकांना आणि विशेषतः दलित समाजाला नक्कीच पटला असेल असं मला वाटतं. त्याचा नक्कीच इफेक्ट झाला असेल आणि छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये त्याचाच उल्लेख केला.